आणि सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातून। आज विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि आज उर्वरित 8 आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे आणि अध्यक्षांची घोषणा सुद्धा होणार आहे। विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि या दिवशी राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार का याकडे लक्ष असेल आणि सोमवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असून दुसरीकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशन संदर्भात सुद्धा चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। वन नेशन वन इलेक्शन बिल सादर केले जाणार आहे, त्यामुळे विरोधकांची काय भूमिका असेल याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, गेले 2 दिवस विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने आलेले पाहायला मिळालेले आहेत। ईव्हीएमचा विरोध जोरदार विरोधक करताना पाहायला मिळालेले आहेत। या संदर्भात अधिकची माहिती आज काय होणार? नक्कीच पहिल्या दिवशी आपण पाहिलं असेल प्रज्ञा की ईव्हीएमच्या मुद्द्यावरती विरोधकांनी सभात्याग केला होता। त्या दिवशी शपथविधी त्यांनी घेतला नव्हता। मात्र आज अधिवेशनाचा शेवटचा 3रा दिवस आहे। या दिवसामध्ये सकाळी जे ते कामकाजाला 11 वाजता सुरुवात होईल। त्यानंतर जे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला विश्वास ठराव हा मांडला जाईल, त्याच्यावर चर्चा होणार आहे। त्याचबरोबर पाहायला गेलं तर आज जे उर्वरित सदस्य आहेत त्यांचाही शपथविधी होणार आहे। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड होणार आहे, त्यावरही चर्चा होणार आहे। आणि संध्याकाळी 4 वाजता इथे राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे। त्यामुळे दिवसभर आज विरोधक कसे आक्रमक होत आहेत या गोष्टींवरती आणि कामकाज आहे ते चालू राहणार की नाही किंवा त्याच्यावरती विरोधक आक्रमक होऊन जे विधेयक आहेत ते मांडणार, त्याच्यावरती आज त्यांचं काय पाऊल असेल किंवा त्यांची पुढची रणनीती काय असेल ती महत्वाची आहे, ती पाहणं। महेंद्र, असे जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।